पोलीस भरती 2024 17,471 जागांसाठी जाहिरात येऊ घातलेली. जाहिरात उद्या परवाच येऊ शकते. सो या जाहिरातीच्या अगेन्स्ट आम्ही काही विद्यार्थ्यांचा पोल घेतलाय. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आम्ही चेक केल्या, तर त्या कमेंटमध्ये काही प्रश्न समोर आले. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने हा एक थोडक्यात एक व्हिडिओ तुमच्या समोर घेतोय. जसं की पोलीस भरती संदर्भात एक भरती सूचना पत्र आहे. ते सूचना पत्र काय सांगतं, मागील परीक्षाबाबत पोलीस भरती ही परीक्षा कशी राबवली, म्हणजे पहिले ग्राउंड घेतले गेलं, नंतर लेखी परीक्षा घेतली गेली, किंवा ह्या वर्षी काय असू शकतं, काय व्हायला पाहिजे, आणि तिसरं मुलांची मागणी काय. थोडक्यामध्ये समजून घेण्याच्या अगोदर इग्नाइट अकॅडमीकडनं पोलीस भरतीची बॅच एकदम सुंदर पद्धतीने चालू झालेली आहे. भरपूर मुलं तयारी करतात. तुम्ही जर अजून मागा असाल तर लगेच तयारी लागा. लगेच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत पोलीस भरतीची तयारी चालू करा. इग्नाइट अकॅडमीचा ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही अडचण असेल तर खाली स्क्रोल लाईनमध्ये नंबर आहे, त्या नंबरला आपण कॉल करू शकता. आता बघा, सूचनापत्र काय सांगतंय. सूचनापत्र सांगतंय की तुमची साधारणतः पहिले काय होणार, शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणी जी आहे ती 50 मार्कांची आहे. 50 मार्कांची असताना तुम्हाला 50% गुण तिथे मिळावं लागेल. म्हणजे 50 पैकी कमीत कमी 25 मार्क जर पडले तर आणि तरच तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि लेखी परीक्षेमध्ये एकाच 10 या प्रमाणात तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहे. म्हणजे जेवढ्या जागा असतील, सपोज जागा आहे 17,471, तर लेखी परीक्षेला याच्या 10 पट उमेदवार जाणार आहे. म्हणजेच 1,74,710 उमेदवार लेखी परीक्षेला जाणार आहे. पण आता प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे. तुम्ही फॉर्म भरत असताना प्रत्येक जिल्ह्यातून एकदाच फॉर्म भरणार असाल, सो एकदाच फॉर्म भरायचं तुम्ही लक्षात घ्या. आता हे 100 गुणांची चाचणी असणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 40% मार्क पडले तर आणि तरच तुमचा विचार मेरिटसाठी केला जातो. 40% म्हणजे 100 पैकी तुम्हाला 40 मार्क पडले पाहिजे. असे म्हणजे तुमचे एकूण 65 मार्क होतात 150 पैकी. 150 पैकी 65 होतात. आणि आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीतनं जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, म्हणजे निवड यादीमध्ये जर यायचं असेल, तुम्हाला मॅक्सिमम मार्क पाडणं गरजेचं आहे. सो लक्षात घ्या की तुम्हाला पाठीमागची एक्झाम जी होती कशी होती, तर पहिले ग्राउंड व्हायचं आणि नंतर लेखी व्हायची. लेखी परीक्षा 100 मार्कांसाठीचे 90 मिनिटं तुम्हाला वेळ मिळायचा, म्हणजे 1.5 तास तुम्हाला वेळ मिळायचा. आता हा जरा पाठीमागचा लेखी चाचणीचा हा पॅटर्न होता. आता मुलांची मागणी काय, म्हणजे पॅटर्न काय होता, पहिले तुमचं ग्राउंड होणार 50 मार्कांसाठी, त्यापैकी 25 पाडायचे. तिथून मग जे विद्यार्थ्यांनी कमीत कमी 25 पाडले त्या विद्यार्थ्यांचा विचार मेरिटसाठी केला जायचा. आणि मेरिटमध्ये एकाच 10 प्रमाणे विद्यार्थी संख्या मेरिटमध्ये लेखी परीक्षेला निवडली जायची. लेखी परीक्षा 100 मार्कांची, त्यामध्ये पण 40% म्हणजे 40 मार्क पडले पाहिजे तर तुमचा फायनल मेरिटसाठी विचार केला जाईल. आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग फायनल तुमचं सिलेक्शन. मग आता मुलांची मागणी काय, मुलांची मागणी ह्या रिसेंटली एका वर्षात सरळ सेवेच्या एक्झाम त्यांनी घेतलेली एक्झाम घातलेला गोंधळ सगळं बघता, आणि आता येणारी आचारसंहिता किंवा निवडणूक पद्धत आहे, पुढचे 4, 5, 6 महिने हे सगळं चालणार आहे. सो मुलांची मागणी आहे की ग्राउंड जर घेतलं तुम्ही तर ग्राउंड घेण्यासाठी 3-4 महिने लागू शकतात किंवा वेळ जास्त जाईल आणि मग लेखी परीक्षा थोडा वेळ होऊ शकतो. मग त्यांचं म्हणणं आहे की आधी पेपर घ्या आणि मग ग्राउंड घ्या. आता हे झालं मुलांची मागणी. तुमच्या समोर ठेवले मुलांचे हे काय आहेत, मुलांचे मागणी आहे, त्यांचे कमेंट आहे. अगोदर पेपर घ्यावा नंतर ग्राउंड, मग तो ऑनलाईन असो की ऑफलाईन असो. अगोदर पेपर घ्या आणि ऑफलाईन घ्या, म्हणजे अगोदर पेपर घ्या असं मुलांचं म्हणणं आहे. काही मुलांचं म्हणणं आहे, मी अगदी सगळ्यांचं म्हणणं असं म्हणणार नाही. सो तुम्हाला सुद्धा जर पोल द्यायचा असेल, वोट करायचं असेल, इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या कम्युनिटी पोस्टवर जाऊन तुम्ही वोटिंग करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा तुम्हाला लिंक देतो, किंवा डायरेक्ट कम्युनिटीमध्ये जर गेलात तुम्ही तर तिथे पोल द्या मला की अगोदर एक्झाम घ्यायची की पेपर घ्यायचा, एक्झाम घ्यायची की ग्राउंड घ्यायचं. हे ऑलरेडी ठरलेलं आहे बरं का, सूचनापत्र आलेलं आहे सूचनापत्र. आधी ग्राउंडच होणार आहे मगच पेपर होणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन पण आहेत, सर याच्यावरती काहीतरी करा किंवा काहीतरी घ्या ऍक्शन. त्याला मला माझ्या माहितीप्रमाणे जी प्रोसेस चालू ती प्रोसेस चालूच असावी, मलाही वाटतं, इग्नाइट अकॅडमीला पण वाटतंय. बरेच विद्यार्थी हे म्हणतात की सर जी प्रोसेस ती होऊ द्या, बाकी काही करू नका. तुम्हाला अजून काही म्हणणं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ अशा व्हिडिओ आवडेल तर लाईक पण करत चला. जाता परत एकदा सांगतो की तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे 17,700चा हा वन लाइनरचा ठोकळा पण आहे आणि 12,000 प्रश्नांचा समावेश असणारा हा एक ठोकळा आहे, जो तुम्हाला पोलीस भरती तयारीला विशेष मार्गदर्शन करणार आहे. आणि पोलीस भरतीची बॅच सुद्धा आपल्याकडे चालू झाली. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच घ्या. इग्नाइट अकॅडमीचं सेपरेट एक युट्यूब चॅनल आपलं इग्नाइट पोलीस भरती नावाने, इग्नाइट खाकी नावाने चालू झालं आहे. तिथे जाऊन सबस्क्रिप्शन घेऊन ठेवा. काही अडचण असेल तर खाली नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही तुमचे सजेशन असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.